उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाचं जसं वातावरण तापलेलं आहे तसं या देशामध्ये सध्या लोकसभेचं वातावरण तापलेलं आहे आणि या तापलेल्या वातावरणामध्ये आज आपण अहिल्यानगर आणि अहिल्यानगर मतदारसंघातलं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण आता तरुणांचे वृद्धांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे मतं या ठिकाणी जाणून घेऊयात. नेमकी जनतेच्या मनातला खासदार कोण, तर चला आता जनतेशी संवाद साधूयात आपण. नगर दक्षिणमध्ये तुम्हाला काय वाटतं कोण खासदार म्हणून निवडून आलं पाहिजे, निलेश लंके की सुजय विखे? खासदार आता आपल्याला इथं माहितीच नाही काही. बरं, देशामध्ये कोणाच सरकार आलं पाहिजे, काँग्रेस की बीजेपी? बीजेपी, आम्हाला बीजेपी चालते. बर बाबा, तुमचं काय मत आहे? काय माझं मत सांगू, तुम्ही नगर दक्षिण मतदारसंघातले आहेत ना, मग तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे? कोण आलं पाहिजे आमच्या म्हणण्याने येईल का? आपण येईल ना. आता तुमचं एक मतदान किती महत्वाचं आहे? कसं येईल येड्या? 100% येणार का नाही येणार? तुमचं एक मतदान किती महत्वाचं आहे? कसं काय तुम्हाला काय वाटतं? 15-15 लाख रुपये आमच्या खात्यावर आले. अरे पगार आमच्या शेतीला माल भरपूर आहे, बाजारभाव, त्याच्यामुळे कसं काही सरकार येणार आहे? बीजेपीचं सरकार आहे ना. एवढं उपकार केला सगळं 2-2 हजार रुपये आम्हाला. बरं, बाबांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, तर आपण खासदार म्हणून तरी आता बघायला गेलं ना तरी आता जरा बीजेपी होतं बरोबर. आता वरच्या बघायला गेलं तर पंतप्रधानच्या ह्याच्यामध्ये तर बीजेपी यायला पाहिजे असं मला वाटतं. नगर दक्षिणचा खासदार कोण व्हायला पाहिजे, निलेश लंके की सुजय विखे? विखे पाटील. बरं, आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं विखे साहेब आहेत का कोण आहेत याच्यावरून जनतेला काय, पण जनतेचं असं म्हणणं आहे की जनतेचे प्रश्न मार्गी लागलेले नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? सगळे लागतील. आता तिसऱ्या वेळेस लागतील नाही, 10 वर्ष झाले लागले नाही असं लोक म्हणतात. यावेळेस नक्कीच लागतील. 10 वर्षाची चित्र बदललं नाही, ते 5 वर्षात बदललं कसं काय? लागलेले आहेत. हे सगळं बातम्या खोट्या पसरवल्या जातात. विकास झालेला आहे, नाही असं नाही म्हणा. मग आता या ठिकाणी कुठं विकास दिसतो? बघा नाही, ब्रिज एवढं मोठं केवढं मोठं उडण, ब्रिज झाला म्हणजे जनतेचा विकास झाला असं होत नाही ना. एवढं मोठं उडण. या. तुम्हाला काय वाटतं नगर दक्षिण मध्ये सुजय विखे की निलेश लंके खासदार झाले पाहिजे? शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडले पाहिजे? दादा घ्या मला सांगत असेल तुम्हाला काय वाटतं? बँकेला जेव्हा मला वाटतं बसले दिवस झाले साहेबांना, विखे साहेबांना ना. बाबांचं म्हणणं आहे की निलेश लंके खासदार झाले पाहिजे. बदल व्हायला पाहिजे. हा. तर काका तुमचं काय मत आहे, नगर दक्षिण मधून कोण खासदार झालं पाहिजे, सुजय विखे की निलेश लंके? आपल्याला काय करायचं. बरं, ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातला खासदार कोण? विखे. तुमच्या मनातला खासदार कोण? आता आम्हाला काय विखे निवडून गेलेले. का बरं असं का? एक सांगतो काय आहे, निवडून गेलेले. आता हे नवीन आहेत लंके साहेब, बरोबर. तर आता काय होतं हे सांगता येत नाही. कारण काय विखेंनी पूर्वीपार चालत आलेले त्याच्या बरोबर. पण परिवर्तन झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? पण परिवर्तन तर व्हायला पाहिजे. नगरमध्ये काही सुधारणा झाली नाही झालेली. काकांचं म्हणणं आहे की नगरमध्ये सुधारणा झालेली नाही, परिवर्तन हे झालं पाहिजे. दादा तुमचं काय मत आहे? निलेश लंके. का बरं? तो गरीब कुटुंबातून वर चाललाय, पण मग तो बोलतो पण कामं करतो. बरं बाबा, निलेश लंके की सुजय विखे खासदार म्हणून कोण पाहिजे? तो माणूस नाही ठेपायचा. पण तुम्हाला कोण पाहिजे, एक शेतकरी म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? हे लंके पाहिजे. लंके का बरं? लंके का पाहिजे? शेतकऱ्याचा कार्यकर्ता आहे तो. बरं दादा तुझं काय मत आहे? आमचं अजून निवडणूकच नाही झालेली तेव्हा आम्हाला काय माहितीच नाही. नगर दक्षिण निवडणूक आता आहे ना. अंदाज आता ते कार्यक्रमात ऑनलाईन याच्यात पाण्यावर कामं केल्यापासून कोरोनापासून चांगलीच आहेत आता तुम्हाला सगळ्या. निलेश लंके पाहिजे की सुजय विखे? कुणी चालेल तसं काय नाही, बोला ना, तुमचं मत व्यक्त करा. आम्हाला निलेश लंके असेल तरी चालेल. ठीक आहे. दादांचं मत आहे का निलेश लंके? काका तुमचं मत? लंके का बरं? चांगला माणूस आहे. तरी तुमची काय अपेक्षा आहे, काय कामं केले पाहिजे? गरीबाच्या कामाला कोरोनात धावून आलाय लई. दादा तुमचं काय मत आहे? नाही काहीच मत नाही. बोल ना. काहीतरी तर मजा असेल, देशाचे नागरिक म्हणून मत मांडलं पाहिजे ना. आता काय मत आहे आपलं, निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके. का बरं? चांगला माणूस आहे गरिबांसाठी. बरं ठीक आहे. दादांचं म्हणणं आहे की निलेश लंके. दादा तुमचं काय मत आहे? काका तुमचं काय मत आहे, निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंकेच वाटतं, कारण कोरोनामध्ये पण त्यांनी चांगली लोकांना मदत केलेली. निलेश लंकेचं तुमच्या काय अपेक्षा आहे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी? तुमच्या काय अपेक्षा? निलेश लंके सारखाच माणूस यावा, कारण सामान्य जनतेसाठी पण त्यांनी भरपूर सहकार्य केलंय कोरोनामध्ये वगैरे, आणि खूप गरिबांची सेवा करणारा माणूस आहे. मॅडम तुमचं काय मत आहे, निलेश लंके की सुजय विखे? काकू, निलेश लंके की सुजय विखे खासदार कोण झालं पाहिजे? बोला, तुम्ही तुमचं मत मांडू शकता, टीका नाही करायची, आपण फक्त मत जाणून घेतो. निलेश लंके की सुजय विखे? तुमच्या मनातला खासदार कोण?
लंके का बरं? का बरं म्हणजे आता यांचे गठुडे कवर व्हायचे. तुमची काय अपेक्षा आहे निलेश लंकेकडून? काय विकास केला पाहिजे? नाही जे काय करीत असेल जे काय करीन ते करीन ना. मग तुमच्या म्हणण्यानुसार निलेश लंके खासदार झाले पाहिजे. निलेश लंके खासदार झाले. 110%. 3-3, 4-4 पिढ्या त्यांना आम्ही सांभाळू शकत नाही आणि ते कधी गावात आले नाही, आजही आले नाही आणि इथून पुढे येणार नाही. बाबा कुठे गेले? बाबा तुम्हाला काय वाटतं कोण खासदार म्हणून आलं पाहिजे? निलेश लंके. का बरं? निलेश लंके कामाचा माणूस. 110%. 110%. बरं तुमच्या काय अपेक्षा आहेत निलेश लंकेकडून? निलेश लंके यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय विकास केला पाहिजे? शेतकऱ्याचा काय वरी. बाबांचं म्हणणं आहे का निलेश लंके आलं पाहिजे, काहींचं मत आपण पाहिलं की सुजय विखे आलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? नाही तरी तुम्हाला काय वाटतं कोण आलं पाहिजे? आता एवढं कडाक्याचं ऊन आणि नगर दक्षिणचं मतदार जसं ऊन तापलंय तसं नगर दक्षिण मतदारसंघातलं वातावरण तापले. तर या तापलेल्या वातावरणामध्ये तुम्ही पण तापायला पाहिजे ना मतदारांनी. तर तुमचं काय मत आहे बोला. सुजय विखे. बरं ठीक आहे.